नमस्कार सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता नवीन परिपत्रक आलेले आहे। सर्व 11 रजिस्टर पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यावरील कामाचा बोजा कमी होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता या ठिकाणी हा नवीन नियम काय आहे परिपत्रकात त्याविषयी जाणून घेऊया। अखेर अंगणवाडी सेविका मदतनीस यांची एकजूट सेवा संघाचा विजय झाला आहे। आपली अजून एक मागणी ऑफिशियली मान्य झालेली आहे। तर या GR नुसार आता जे 11 रजिस्टर बंद करण्यात आलेले आहे। अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांची मागणी होती आणि त्यानुसार आता शासनाने हे परिपत्रक काढलेले आहे। तर महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांचे 25 मे 2026 रोजीचे पत्र आहे। आपण बघू शकता, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी सर्व असे यांना हे पत्र पाठवलेले आहे। विषय आहे अंगणवाडी केंद्रामधील सर्व 11 रजिस्टर्स पूर्णपणे बंद करणे व पोषण ट्रॅकरवर माहिती अपडेट करण्याबाबत। उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पत्रान्वये दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून सर्व अंगणवाडी केंद्रामधील 11 रजिस्टर्स पूर्णपणे बंद करण्याचे आणि सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर डिजिटल स्वरूपात नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरील मार्च 2026च्या सांख्यिकीय आकडेवारीनुसार पुनर्विलोकन केले असता राज्यातील सर्व जिल्ह्यांनी, प्रकल्पांनी रजिस्टर्स बंद केल्याची माहिती अद्याप पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवर अपडेट केलेली नाही। काही ठिकाणी अजूनही रजिस्टरचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठ पातळीवरून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। पत्राद्वारे आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहे, सूचना देण्यात आलेल्या आहे। तर काय सूचना आहे? पहिली सूचना बघा, सर्व रजिस्टर्स पूर्णपणे बंद करणे। सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये 11 रजिस्टरचा वापर तातडीने व कायमचा बंद करणे। दुसरी जी सूचना आहे, पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड अपडेट करणे। अंगणवाडी केंद्रांनी रजिस्टर बंद केल्याची नोंद पोषण ट्रॅकरवरील संबंधित डेटा फील्ड्समध्ये तात्काळ व नियमितपणे अपडेट केली जाईल याची खात्री करावी। तिसरी जी सूचना आहे, दैनिक संनियंत्रण। सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी यांनी आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांचे संनियंत्रण करावे। ज्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यामध्ये हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी। उपरोक्त निर्देशांचे पालन करून केलेल्या कार्यवाहीचा परिपूर्ण अहवाल पुढील 7 दिवसाच्या आत या आयुक्तालयात सादर करण्यात यावा। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त माधवी सर देशमुख यांचं हे पत्र आहे। तर अशा पद्धतीने आता अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यावरील लिखापडीचा तसेच या कामाचा जो अतिरिक्त बोजा होता तो थोड्याफार प्रमाणात कमी होईल। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।